कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक 2026 प्रत्येक पक्ष जे आपल्या पक्षातील इच्छुक असतात त्यांच्या मुलाखती घेत असतो। त्या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला माहिती होतं की जो इच्छुक आहे त्यांनी आतापर्यंत काय काम केलेलं आहे ते तर आम्हाला माहिती असतंच, परंतु निवडणुकीमध्ये निवडून येण्याची त्याची स्ट्रॅटेजी काय, त्यांनी आतापर्यंत काय तयारी केलेली आहे आणि पॅनल पद्धतीमध्ये विशेषतः सर्वांनी एकत्र काम करायचं असतं। त्या दृष्टीने प्रथेप्रमाणे आणि निवडणुकीच्या कालावधीमध्ये ज्या मुलाखती घ्यायच्या असतात त्याचं आयोजन आज कल्याण पश्चिम येथे झालेलं आहे। यापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील डोंबिवली पूर्व, पश्चिम, कल्याण पूर्व येथील मुलाखती झालेल्या आहेत आणि निश्चितपणे या युतीच्या बाबतीमध्ये जो निर्णय होईल, जो निर्णय शिंदे साहेब घेतील त्याप्रमाणे उमेदवारांची निवड शिंदे साहेब करतीलच, परंतु उमेदवाराचं नाव घोषित करण्याचं, यादी घोषित करण्याचं जो अधिकार आहे तो शिंदे साहेबांचा आहे। आम्ही फक्त मुलाखती घेणार आहोत। युती करायला तयार नाही अशी चर्चा आहे, आपल्याकडून काय भूमिका? स्थानिक पातळीवरती पक्ष चालत असला तरी सर्व अधिकार वरिष्ठांना असतात। प्रत्येक पक्ष आदेशाप्रमाणे चालत असतो। तुम्ही जर पाहिलं असेल तर भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रासाठी समन्वय समिती शिवसेना भाजपची जाहीर केलेली आहे। त्याच्यामुळे जे स्थानिक पातळीवर बोलतात ते याकरता बोलतात की युती झाली तर माझं तिकीट कट होईल, त्यामुळे आपल्या स्वतःच्या फायद्याकरता प्रत्येकजण बोलत असतो, ते पक्षाचं मत नसतं। त्यामुळे जो निर्णय व्हायचा तो वरिष्ठांकडून होईल।